महायुतीतील 9 जागांचा तिढा अजूनही कायम। मुंबईतल्या 3 जागांसोबतच ठाणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये उमेदवार ठरेना। काही जागांवर भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम। उदय सामंत यांचा पुनरुच्चार। रत्नागिरी सिंधुदुर्गवरून महायुतीतला तिढा कायम। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणखीन 2 उमेदवारांची घोषणा। भिवंडीमधून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आणि बीडमधून बजरंग सोनावणे उमेदवार, तर नाराज ज्योती मेटे बीडमधून अपक्ष लढण्याच्या तयारीत। धाराशिवमधून अर्चना पाटील महायुतीच्या उमेदवार। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तटकरेंची घोषणा। दीर ओमराजे निंबाळकर विरुद्ध भाऊजाई अर्चना पाटील यांच्यात सामना रंगणार। भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं यवतमाळच्या सभेत आश्वासन। यवतमाळ वाशिममधून राजश्री हेमंत पाटील शिवसेनेच्या उमेदवार। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध, हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोबाडात झापड बसली, फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका। तर नवनीत राणांनी आज दाखल केला उमेदवारी अर्ज।